आज एक महत्त्वाची बैठक आहे आणि शेतकरी कर्जमाफीवर या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। अतिवृष्टी, पूरपरिस्थिती, पाणीसाठ्याचा आढावा या बैठकीमध्ये घेतला जाणार आहे। त्यामुळे मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे लक्ष असणार आहे। आज आणखी काही महत्त्वाचे मुद्दे चर्चेला येतात का ते पाहायचंय। विशेषतः महत्त्वाचा मुद्दा चर्चेला जाईल तो म्हणजे शेतकरी कर्जमाफीबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या, शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आलेला आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। कर्जमाफीची रक्कम येत्या 2 दिवसांमध्ये जमा होणार, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्याकडून ही माहिती देण्यात आलेली आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पहिल्या 3 याद्यांमध्ये प्रमाणीकरण झालेल्या पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीची रक्कम येत्या 2 दिवसांमध्ये वितरित करण्यात येईल, अशा प्रकारची माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या कार्यालयातून देण्यात आलेली आहे। परराज्यामधील निकृष्ट कांद्यामुळे खळबळ उडालेली आहे। ट्रक रिकाम्या गोण्या सापडल्याने संशय गळत झालेले आहे। देशभरामध्ये खरीप पेरण्यातील तूट 3% खालावलेली असून एकूण 894.22 लाख हेक्टरवरती पेरणी झालेली आहे। तेलबियांमध्ये आघाडी। घाबरलेल्या मोदी शहाकडून संसदेचा अपमान होतोय असे खरगे म्हणाले। राम मंदिर देणगी अपहर प्रकरणी विरोधकांची टीकाशस्त्रे, लोकसभा राज्यसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले। देशभरामधील 92,000 शाळांना कुलूप लागलेले आहे। 12वीपर्यंत पोहोचतच नाही 40% विद्यार्थी। 1 लाखांपेक्षा अधिक शाळा, एक शिक्षिकी आहे। 7,993 शाळांमध्ये नाही एकही विद्यार्थी। देशातील शिक्षण व्यवस्थेचे धक्कादायक वास्तव नीती आयोगाच्या अहवालातून समोर आलेले आहे। एल निनोच्या सावटात आयोडीचा आधार, उत्तरार्धामध्ये पाऊस बरसणार, दिलासा मिळतोय। चांगल्या पावसासाठी अनुकूल असलेला पॉझिटिव्ह आयोडी हिंद महासागरामध्ये सक्रिय झालेला आहे। 12 ऑगस्ट नंतर हवामानामध्ये लक्षणीय बदल हे शक्य आहे। कमी दाबाच्या पट्ट्यावरती ठरणार मान्सूनची दिशा। जुलैमध्ये पावसाने भरले शिवार, ऑगस्टच्या खंडाची धास्ती। पश्चिम विदर्भामध्ये हंगामी पाऊस सरासरीच्या 101.5% आसमान वितरण। आपत्तीची वीजबळी 1.83 लाख हेक्टर बाधित झालेले असून 900 कुटुंबे बाधित झालेले आहे। 310 जनावरांचा यामध्ये मृत्यू झालेला असून 2400 घरांची पडझड झाली। बुलढाणा जिल्ह्यातील पिकांना सर्वाधिक फटका बसलेला आहे। महिला शेतकऱ्यांना सुद्धा मिळेल आता अपघात सुरक्षा योजनेचा लाभ। सरकारकडून 3 वर्षे मुदतवाढ देण्यात आलेली आहे। भूमिहीन शेतमजुरांना सुद्धा सानुग्रह अनुदान। केरळला मुसळधार पावसाचा तडाखा बसलेला असून आसाममध्ये मृतांची संख्या ही 87 वर गेलेली आहे। बिहार, बंगालमध्ये 20 कोसळून 11 जण ठार झाले, तर गुजरातमध्ये वैद्यकीय शिबिरे, विशेष पथके तैनात करण्यात आली। अतिवृष्टी 4,403 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झालेले आहे। पंचनामे बाकी असून 3 तालुक्यांमधील 33 गावांचे यामध्ये नुकसान झाले। यामध्ये अकोला जिल्ह्याचा समाविष्ट आहे। पावसाळ्यामध्ये मातीची भिंत कायम ठेवता येते का? जलतज्ञांचा सवाल। दुप्पट क्षमतेचा वाळणा खला असून सुद्धा पूर्णा नदींचा प्रवाह रोखल्याने पूरस्थिती गंभीर झाल्याचा दावा। शेतकरी उद्योजक होणार, 2 कोटींचे कर्ज आणि 3% व्याज परतावा। साठवणूक, अन्न प्रक्रिया, कोल्ड स्टोरेजसह कृषी उद्योगांना आर्थिक बळ मिळते। रोजगार निर्मितीला सुद्धा चालना दिली जाते। चिखली तालुक्यामध्ये कर्जमुक्तीच्या प्रतीक्षेमध्ये शेतकरी 57,000 खरीददारांपैकी केवळ 10,985 पात्र आहे। पात्र 6,995 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण करण्यात आले। जुन्या ट्रिगरसह पीक विमा योजना लागू करा, मुदत 30 ऑगस्टपर्यंत वाढवण्याची मागणी केली जाते। तालुकास्तरीय निकषांमुळे शेतकरी भरपाईपासून वंचित आहे। जळगाव तालुक्यामध्ये हातातोंडाशी आलेला घास हिरावलेला असून सुपीक माती ही पुरामध्ये वाहून गेली। शेतकऱ्यांवरती आर्थिक संकट, आगामी हंगामामध्ये शेती करणे आता कठीण झालेले आहे। शिक्षक, शिक्षकेतरांचे वेतन ई-केवायसीच्या कचाट्यामध्ये सापडलेले आहे। प्रक्रियेसाठी 6 ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे। शिक्षण विभागाचे सर्व मुख्याध्यापक, प्राचार्यांना पत्र। दिव्यांगांच्या मानधनामध्ये 500 रुपयांची वाढ झालेली असून लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 71.55 लाख रुपये जमा झाले। श्रद्धा पवार 3,10,00,000 रुपयांची तरतूद। उजनी आणि वीर धरणातून विसर्ग पुन्हा वाढवलेला आहे। पंढरपूरसह नदीकाठच्या गावांवरती पुराचे संकट हे कायम आहे। तालुक्यामध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला। सोमवारी कमी होऊ लागलेली पाणी पातळी मंगळवारी पुन्हा वाढली। 8,000 विद्यार्थ्यांचे बायोमेट्रिक रखडलेले असून 836 विद्यार्थ्यांच्या कार्डला आधारच नाही। मंगळवेढा तालुका योजनांचा लाभ घेण्यामध्ये मुलांना अडचण येत आहे। वेळेमध्ये प्रक्रिया पूर्ण करा। गोल्टी कांद्याचे दर 400 रुपयांनी कोसळलेले असून उमराणे बाजार समिती गैरप्रकारानंतर नाफेड, NCCF कडून खरेदी बंद झालेली आहे।
लासलगाव विंचूरला युरिया उपलब्ध असून लिंकिंग करणाऱ्यांवरती कारवाईचा इशारा देण्यात आलेला आहे. कृषी विभागाकडून युरिया साठ्याचे नियोजन सुरू आहे. नाशिक जिल्ह्यातील 2.24 लाख शेतकऱ्यांच्या खरीप पिकांना विमा संरक्षक कवच मिळालेले आहे. 10 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. येवला 37,000 तर दिंडोरी तालुक्यामध्ये 1,396 विमाधारक. ऑगस्ट महिना उजाडला तरीसुद्धा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 65,000 हेक्टरवरील पेरणी रखडलेली आहे. मोफत गणवेशाचे 240 रुपये मिळाले आणि मुदतीनंतर परत गेले. गणवेश खरेदी करणारे मुख्याध्यापकच अडचणीमध्ये सापडले. माजलगावामध्ये गतवर्षीच्या तुलनेत खरीप पेरा 11,000 हेक्टरने घटलेला आहे. सोयाबीनचा 20%, कपाशीचा 13% पेरा कमी झालेला आहे. प्रशासकीय फेऱ्यांमध्ये अडकले 67,000 विद्यार्थ्यांच्या घराचे स्वप्न. निधी, वाळू आणि केवायसीमुळे रखडली बांधकामे. हिंगोली जिल्ह्यामध्ये ऐन पावसाळ्यात लाभार्थी उघड्यावरती आले. आर्द्रतेमुळे सोयाबीन पिकावरती किडीचा प्रादुर्भाव दिसून येतोय. शेतामध्ये पक्षी थांबे तयार करावेत. साखरेच्या साठ्यावरती निर्बंध असून तूर, गुळ, सोयाबीनचे दर वाढलेले आहे. दर नियंत्रणामध्ये ठेवण्यासाठी सरकारचा हा निर्णय घेण्यात आलेला आहे. साखरेचे दर 4,600 ते 4,800 रुपये प्रति क्विंटल आहे. चंबरचा स्टॅम्प 120ला. तहसील आवारातच जादा वसुलीचा खेळ होतोय. घनसावंगी तहसील कार्यालयातच नियमांचा हरताळ. शेतकरी विद्यार्थ्यांची आर्थिक लूट सुरूच आहे. लातूर मंडळामध्ये 364 चोरांचा पर्दाफाश झालेला आहे. 30 लाखांची वीज चोरी उघड झालेली असून महावितरणाच्या पथकाकडून कारवाई केली जाते. आयुष्यमानला CSC सेंटरच्या गोंधळामुळे लागतोय ब्रेक. 44% मोहीम, लाखो विद्यार्थी वंचित. बारूड परिसरामध्ये शेतकऱ्यांची आर्तहाक. कर्जमाफीचा लाभ मिळाला तरीसुद्धा बोजा हा कायमच आहे. पीक कापणी प्रयोगाद्वारेच हवी विमा भरपाई. सुनावणी घेण्याचे आमदार कैलास पाटील यांच्याकडून मागणी केली जाते. पीक कर्ज वाटपामध्ये बँकांचा आखडतात. उद्दिष्टाच्या केवळ 27.80% वाटप करण्यात आली. परभणी जिल्हा प्रशासनाच्या आढावा बैठकीचा हा परिणाम शून्य होतोय. खरीप आणि रब्बी हंगामासाठी व्यापारी बँकांना 1,330 कोटींचे उद्दिष्ट आहे. जी रामजीची नवी सुरुवात. मनरेगाच्या 5 कोटींच्या थकीत देयकांचे काय झाले? FTO रखडल्याने शेकडो लाभार्थी प्रतीक्षेमध्ये आहे. प्रशासनाच्या भूमिकेकडे तालुक्यांचे लक्ष लागलेले आहे. विदेशामधून आणलेल्या कलमांची 6.5 एकरांमध्ये लागवड करण्यात आली. देशातील एकमेव प्रयोग. युरोप, अमेरिकेमधून आणली संत्रा तसेच मोसंबीची कलमे. कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव आले मात्र EKYCचे घोडे अडले असून भंडारा जिल्ह्यामध्ये 14.86% प्रमाणीकरण प्रलंबित आहे. सर्व्हर डाऊन आणि तांत्रिक अडचणींमुळे वाढलेले आहे. नमो योजनेचा निधी रखडला गेला असून शेतकरी हवालदिल झालेला आहे. पहिल्या परिसरातील शेतकरी सुद्धा अडचणीमध्ये सापडलेले आहे. भंडारा जिल्ह्यातील हजारो लाभार्थी प्रतीक्षेमध्ये आहे. तसेच राज्यातील संपूर्ण शेतकरी प्रतीक्षेमध्ये आहे. आता मजुरांची टंचाई. शेती करायची तरी कशी? मोफत योजनेमुळे ग्रामीण भागामध्ये उद्भवली समस्या. वीज बिल 32,000 शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय. भंडारा विभागामध्ये 13,624 विद्युत ग्राहकांकडे 5,85 लाखांची रक्कम थकीत आहे. धान पिकावरती किडीचा प्रादुर्भाव. फवारणीला आलाय वेग. बळीराजा चिंतेमध्ये सापडलेला आहे. भंडारा जिल्ह्यात 79% रोवणी आटोपलेली आहे. नियमित पावसाअभावी रोवणीला वेग मंदवलेला असून वाढत्या उष्म्याने धानावरती खोडकिडीची सावट आहे. शेतकऱ्यांच्या नजरा पुन्हा आबाळाकडे लागलेल्या आहे. प्रीमियम वाढीने अल्पभूधारक शेतकऱ्यांचे मोडणार कंबरडे. शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. प्रीमियम भरणे शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर गेलेले आहे. दक्षिण गडचिरोलीमध्ये पुन्हा पूर संकट असून महामार्ग जलमय झालेला आहे. अल्लापल्ली सिरोंचा मार्ग ठप्प झालेला असून पूल पाण्याखाली गेला. 50 गावे संपर्काबाहेर. लेक लाडकी योजनेमधून 1 लाख रुपयांचे कवच. 11,000 मुलींना मिळणार आता आधार. बालविवाहाला चाप आणि शिक्षणाला पाठबळ मिळते. 2,093 अर्जांची निपटाराही अंतिम टप्प्यामध्ये आहे. नॉर्मल असो की सिझेरियन, महिला कामगारांना 25,000ची मदत. प्रसूती सहाय्य योजनेला नवसंजीवनी मिळालेली आहे. वाढीव अर्थसहाय्यामुळे महिला कामगारांना मोठा दिलासा मिळतोय. 3 लाईट, 2 पंखे आणि बिल आले 28,000. ग्राहक आयोगाचा वीज वितरणाला दणका बसलेला आहे. वीज बिल केले रद्द. अनुसूचित व्यापार प्रथेचा अवलंब केल्याचा ठेवलाय ठपका. धरण क्षेत्रामध्ये पावसाचा ओसरलाय जोर. विसर्ग कमी झालेला असून वीज निर्मितीसाठी प्रति सेकंद 1400 घनफूट विसर्ग. दूधगंगातून सुद्धा विसर्ग बंद झालेला आहे. NCMC कार्डधारकांची अडवणूक केल्यास कारवाई होणार. राज्यमार्ग परिवहन महामंडळाची विभागीय कार्यालय आग्रहांना सूचना देण्यात आली.
कामगारांचा आक्रोश, प्रशासन झुकले. 14 सप्टेंबरपर्यंत 7,500 प्रलंबित दाव्यांचा निपटारा करणार. सरकारी कामगार अधिकाऱ्यांचे लेखी आश्वासन. नाटळमध्ये गव्यांचे तांडव, भातशेती स्वाहा झालेली आहे. कणकवली तालुक्यात पूर्व भागात वन्यप्राण्यांच्या त्रासामुळे शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे. खर्च टाळण्यासाठी कोपर्डे हवेलीमध्ये गटशेती, मजुरांची होते बचत. शेतकरी एकत्र येऊन करत आहे सर्व शेती कामे. जिल्हाभरातील इतर शेतकऱ्यांना प्रेरणादायी. बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांचे बिंग फुटलेले असून दिव्यांगत्वाचे सर्व सेवा लाभ बंद झालेले आहे. 60 जणांवरती कारवाईचा बडगा, 32 जणांच्या सक्तीची सेवानिवृत्ती, 2019 कर्मचाऱ्यांना क्लीन चिट. पुराचे पाणी ओसरले पण चिंता कायम आहे. धुळे जिल्ह्यामध्ये पंचनामे सुरू, मदतीची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. पुराच्या पाण्यामध्ये वाहून 3 मृत्यू झालेला आहे. 59 घरांचे नुकसान तर 11 जनावरे दगावलेली आहे. पुराच्या पाण्यामध्ये वाहून 3 ठार तर 2 बेपत्ता. शेतीचे नुकसान तर झाले पण पंचनामे कधी होणार? शेकडो शेतकऱ्यांना अजून सुद्धा प्रतीक्षाच आहे. ग्रामपंचायतीसह शेतकऱ्यांकडून प्रशासनाला निवेदन मिळते. मरणासन पिकांना वाली कोण? शेतकऱ्यांचा सवाल. देवगावातील नुकसानीचे पंचनामे 2 दिवसांमध्ये पूर्ण करा. पूरग्रस्त भागाची पालकमंत्र्यांसह पुनर्वसन मंत्र्यांकडून पाहणी करण्यात आली. पावसाच्या हजेरीने सुकावला शेतकरी. शिवारामध्ये पेरण्या गेल्या 81%. सर्वच तालुक्यांमध्ये गती आलेले असून दुर्गम भागातील धडगाव व अक्कलकुवा तालुक्यामध्ये धान्य पिकांवरती शेतकरी देत आहे सर्वाधिक भर. नंदुरबार जिल्ह्यातील 6,500 शिधापत्रिकाधारकांची चौकशी केली जाते. तालुका प्रशासनाला कार्यवाही करण्याबाबत जिल्हा पुरवठा विभागाने दिल्या सूचना. सलग पावसाने पिकांमध्ये गवत वाढले. शेतकऱ्यांसमोर निंदीचा खर्च वाढलेला आहे. पाऊस पडल्याने अनेक शेतकरी पिकांना रासायनिक खतांची मात्रा देत आहे. जुलै महिना सरला तरी वाशी तालुक्यामध्ये पावसाची दडी पडलेली आहे. मुसळधारेची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. 41,275 हेक्टर सोयाबीन धोक्यामध्ये. पावसाच्या विश्रांतीने मशागतीला आता आलाय वेग. घनसावंगी तालुक्यामध्ये सोयाबीनला शेतकऱ्यांनी दिली कोळपणी. सोयाबीन पिकावरती अळीचा प्रादुर्भाव झालेला असून कृषी विभागाच्या मार्गदर्शनाची आता शेतकऱ्यांना गरज आहे. सोयाबीन पिकांवरती संकट गडद झालेले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मका, तूर आणि कापसाकडे शेतकऱ्यांचा वाढता कल. 90% अधिक पेरणी झालेली असून सोयगाव तालुका आघाडीवरती आहे. इंजिरा पाझर तलावाचा बंधारा फुटलेला असून 5 ते 10 हेक्टरवर पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. सुपीक माती गेली वाहून. अवकाळी नुकसान भरपाईचे 10.12 कोटींचे वाटप सुरू झालेले आहे. सिन्नर तालुक्यामध्ये 9,142 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट अनुदान जमा. घरकुल कामामध्ये हलगर्जीपणा केल्यास आता कारवाई होणार. प्रत्येक आठवड्याला प्रगतीचा आढावा घेतला जाणार. सीईओ जैन ॲक्शन मोडवरती. बळीराजाच्या शेतामध्ये आता ट्रॅक्टर थेट पोहोचणार. पान रस्ते योजनेमध्ये 6,280 किलोमीटर रस्त्यांना मंजुरी देण्यात आलेली आहे. बाजारपेठेची संपर्क वाढण्यास मदत होणार. सातारा जिल्ह्यामध्ये 97% क्षेत्रावरती खरीपाची पेरणी पूर्ण झालेली आहे. पिके समाधानकारक असून 8 साली ऊसाच्या लागणीमध्ये शेतकरी व्यस्त झालेले आहे. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा.